वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी माझं कपाट लावताना व्हिडिओ बनवत आहे की मी कसं कपाट लावून ठेवत असतो. हे मुलींना मला सांगितलं होतं की ताई याच्यावर एक फुल व्हिडिओ टाक म्हणून. पहिले पण मी यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे इंस्टावर, जे की शॉर्टमध्ये होतं, म्हणून मुलींनी म्हटलं होतं की एक फुल व्हिडिओ टाक. तर सध्या मी बरेच दिवसात कपाट लावलेलं नाही आहे, म्हणून थोडं इकडं तिकडं झालेलं आहे. हे कपाट मला कारंजावरून घेतलेलं आहे, मी हे बनवून घेतलेलं आहे. तर याला मला 1 महिना लागलं होतं. त्यानंतर हे मी 15,000त घेतलेलं आहे, जे की 4 खाण्याचं आहे. वर मी फक्त हँगरसाठी बनवून घेतलेलं आहे, जे की मला आवडते असं साड्या लावायला. एक साड्या काढून मी पूर्ण खाणे वगैरे पुसून घेतले पहिले. खाली मी माझे पन्नीत किंवा अशा थैल्या वगैरे मी ठेवलेल्या साड्या, जे की लग्नातल्या आहे, ज्या अशा ठेवल्यामुळं खराब वगैरे होत नाही आणि त्याचे स्टोन वगैरे पडत नाही आणि कलर पण इकडं तिकडं होत नाही. हे बरेच दिवसाच्या साड्या आपण जशाच्या तशाच ठेवल्या गेलेल्या आहे. आपण यांना बरोबर ठेवलं तर ते तसेच राहतात, त्यांचे कलर पण जात नाही आणि त्यांचे स्टोन वगैरे पण पडत नाही. असे एक एक करून मी सगळ्या साड्या वगैरे परत फोल्ड करून ठेवून दिल्या. परत मी तसेच कॅरी बॅग वगैरे किंवा अशा थैली वगैरे ठेवून दिल्या, ज्यामुळे ते खराब नाही होणार. याच्यातल्या बऱ्याच साड्या जे मला घालता येत नाही, ते पैठणी साड्या थोड्या कडक राहतात म्हणून मला घालायला भारी जातात. याच्यातल्या बऱ्याच साड्या अशा आहेत जे की मला खूप जास्त आवडते. हे सर्व साड्या सचिनच्या आणि माझ्याच आवडींच्या आहे. मला अशा साड्या खूप जास्त आवडते. मला माझ्या साड्यात खूप जास्त मन आहे, म्हणून मी एक एक साडी बरोबर व्यवस्थित ठेवत असतो. आणि पैठणी साड्या माझ्याजवळ बऱ्याच आहेत तशा. मला साड्या असं एकदम व्यवस्थित ठेवायला खूप आवडते. बरेच दिवस माझ्याजवळ कपाट नव्हतं, म्हणून मी बॅगमध्ये ठेवत होते. त्यानंतर आमचं घर बांधल्यानंतर मग लगेच मी कपाट वगैरे घेऊन घेतलं. पहिले घर बांधलेलं नव्हतं म्हणून मी कपाट वगैरे घेतलं नव्हतं. मग नंतर मी सचिनचे कपडे वगैरे पण साईडनं ठेवले. यांचे कपडे एवढे नाही आहे म्हणून मी असं बॉक्स वगैरेमध्ये ठेवतो, जे की सध्या बॉक्समध्येच ठेवलेलं आहे. नंतर मी यासाठी काही ना काही घेणार आहे. एक साईडनं सचिनची जीन्स आणि एक साईडनं त्यांचे शर्ट ठेवलेले आहे. मधात माझे असे ड्रेस शिवलेले आहे ते ठेवले आहे, त्यावरच ओढण्या ठेवून दिलेले आहे. नंतर हे जीन्सवरचे टॉप वगैरे आहे, जे की जास्त घालण्यात येत नाही म्हणून ते एक साईड खाली ठेवलेलं आहे. त्या साईडनं पेटीकोट वगैरे आहे साडीवरचे. काही ड्रेस असे आहे जे मी आता जास्त घालत नाही, तर ते साईडनं ठेवून दिलेलं आहे. बेडशीट वगैरे पण मी असं ठेवून दिलेलं आहे, जे कधी जास्त काम पडत नाही, ते मी एक साईडनं ठेवून दिलेलं आहे. पूर्ण कपाट लावल्यानंतर असं काही दिसत आहे. एक साईडच्या भागमध्ये मी पुन्हा लग्नाचं वगैरे सामान ठेवलं आहे, दुसऱ्या साईडनं मी डेली यूजचे कपडे ठेवले आहे. आता हे साड्या अशा आहे जे गावात घालता येतात, त्या सर्व मी काढून घेतलं. ते पण हँगरमध्येच ठेवलेलं आहे. मला हँगरमध्ये साड्या ठेवायला आवडते. त्यानंतर हे असे कपडे आहे जे आता डेली यूजमध्ये वापरू खराब झालेले आहे. जर्किंग वगैरे आता आपण हिवाळ्यातच वापरतो, म्हणून ते पण सर्व मागं ठेवून मी अशा प्रस वगैरे अरेंज करून ठेवून दिलेले आहे. हे माझे असे कपडे आहेत जे मला कधी पण काम पडतात लवकर, म्हणून या साईडनं ठेवले आहे. सचिनचे शूज वगैरे पण मी तिथंच ठेवले आहे आणि माझे इथं ठेवलेले आहे असे खाली लावून. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा.